श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, यमदूतांना प्रश्न पडला की धर्म आधीन जर सगळं जग आहे, कोणीही यमदेवतेच्या अधिकारापुढे जाऊ शकत नाही, मग या चार दूतांनी, या चार पार्श्वदांनी या अजामिळाला कसं काय घेऊन गेले? त्यांनी यमदेवतेला प्रश्न विचारला, महाराज आपण याचं रहस्य सांगा. त्यावेळेला भगवंताच्या चरणांचं स्मरण करून राजा यमराज म्हणायला लागले, दूतांनो, माझ्या व्यतिरिक्त आणखी एक जण या चराचर जगाचे स्वामी आहेत. हे संपूर्ण जग त्यांच्यामध्येच वस्त्रातील सुताप्रमाणे ओतप्रोत भरलेलं आहे. त्यांचेच अंश असणारे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करतात. हे सर्व जग नाकात वेसण घातलेल्या बैलाप्रमाणे त्यांच्या अधीन आहे. जसं शेतकरी आपल्या बैलांना प्रथम लहान लहान दोऱ्यांनी बांधून नंतर त्या दोऱ्या एका मोठ्या आडव्या दोऱ्याने बांधतो, त्याप्रमाणे भगवंताने सुद्धा ब्राह्मणादी वर्ण आणि ब्रह्मचारी इत्यादी आश्रमरूप लहान लहान नावांच्या दोऱ्यात बांधून पुन्हा सर्व नावांना वेदवाणी रूप मोठ्या दोऱ्याने बांधून ठेवलेलं आहे. दूतांनो, अशा प्रकारे सर्व जीव नाव आणि कर्मरूप बंधनात बांधलेले भयभीत होऊन भगवंतांनाच आपलं सर्वस्व अर्पण करीत आहेत. मी म्हणजे यमराज, इंद्र, निरृती, वरुण, चंद्र, अग्नी, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्मा, 12 आदित्य, विश्वेदेव, 8 वसु, साध्य, 49 मरुद्गण, सिद्ध, 11 रुद्र, रजोगुण, तमोगुण, या विरहित भृगु इत्यादी प्रजापती आणि इतर मोठमोठे देव सर्वच्या सर्व सत्वप्रधान असून त्यांच्या मायेच्या अधीन आहोत. आम्ही कोणीही भगवंताची लीला जाणत नाही. आम्हालाच अजून भगवंत कळालेला नाही, तर इतरांविषयी काय सांगावं? दूतांनो, ज्याप्रमाणे घटपट इत्यादी पदार्थ आपापल्या पाहणाऱ्या डोळ्यांना पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे अंतःकरण साक्षी रूपाने असलेल्या परमात्म्याला कोणीही प्राणी, इंद्रिय, मन, प्राण, हृदय आणि वाणी यांसारख्या कोणत्याही साधनांनी जाणू शकत नाही. ते प्रभू सर्वांचे स्वामी आणि स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत. त्याच मायापती पुरुषोत्तमांचे बहुधा त्यांच्यासारखेच मनोहर रूप, गुण आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या लोकात भ्रमण करतात. भगवान विष्णूंच्या देवांनाही पूजनीय अशा अतिशय अलौकिक पार्षदांचे दर्शन दुर्लभ आहे. ते भगवंताच्या भक्तजनांना त्यांच्या शत्रूपासून, माझ्यापासून आणि अग्नी इत्यादी संकटांपासून नेहमी सुरक्षित ठेवतात. स्वतः यमदेव सांगतायत मंडळी की भगवान विष्णूंच्या पार्श्वदांना हे विशेष काम आहे की जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना त्यांच्या शत्रूपासनं, म्हणून म्हणलेलं आहे ना, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, बालन बाका होगा जिसका रक्षक दया निधान, रक्षक कृपा निधान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. तो तारतो, तो वाचवतो. कुठे? जलस्थल अग्नि आकाश पर. बरं, हे स्वतः कोण सांगते? यमदेव सांगतायत दूतांना कि जलस्थल अग्नि आकाश पर केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता, प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता,
हिल न सके एक पत्ता, उसका सोचा यहाँ पे होता, उसकी शक्ति महान, उसकी शक्ति महान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. हे लक्षात ठेवा मंडळी, आवर्जून लक्षात ठेवा. यमदेवतेवरती नवे शत्रूंवरती, अग्नीवरती, सगळ्या संकटांवरती सत्ताधीश कोण असेल तर भगवंताचे दूत भगवंतांनी नेमलेत. म्हणून साक्षात भगवंतांनी निर्माण केलेला धर्म ऋषी, देव किंवा सिद्धगणही जाणत नाही. त्या दूतांचंही दर्शन दुर्लभ आहे. तर मग मनुष्य, विद्याधर, चारण, असुर हे त्या रूपाला कसं काय जाणू शकतील? भगवंतांनी निर्माण केलेला भागवत धर्म परमशुद्ध, गोपनीय आणि कळण्यासाठी कठीण आहे. जो हा धर्म जाणतो तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. भागवत धर्माचे रहस्य ब्रह्मदेव, देवर्षी नारद, भगवान शंकर, सनत कुमार, कपिलदेव, स्वयंभू मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म पितामह, बली, शुकदेव आणि मी असे आम्ही 12 जणच जाणतो. हे यमदेव सांगतायत. या जगात जीवांसाठी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे की त्यांनी नामसंकीर्तनादी उपायांनी भगवंताच्या चरणांविषयी भक्तिभाव प्राप्त करून घ्यावा. मला सांगा मंडळी, संतांनी आपल्याला हे किती सुलभ करून सांगितलं ना. नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जाणे वनांतराय, सुखी येतो घरा नारायण नारायण. मंडळी, संतांनी खूप मौलाचं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. ह्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून, हा सगळा संवाद वाचूनच त्यांनी आपल्याला हे सांगितलं आहे. म्हणून आपल्याला त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. दूतांनो, भगवंताच्या नामोच्चारणाचा महिमा तर नामोच्चारण माहात्म्यम हरे पश्यत पुत्रकाः अजामिलोपियेनैव मृत्युपाशादमुच्यत. अजामिळासारखा पापीसुद्धा ज्याच्यामुळे मृत्युपाशातून सुटला. किती अगाध याचा महिमा आहे. भगवंताचे गुण, लीला आणि नामांचं श्रद्धायुक्त केलेलं कीर्तन मनुष्याच्या पापांचा संपूर्ण संहार करतं. म्हणून मंडळी, जेव्हा जेव्हा शक्य असेल ना तेव्हा एतावतालमघ निर्हरणाय पुंसा संकीर्तनं भगवतो गुणकर्म नाम्नां विकृष्य पुत्रमघवान् यदजामिलोऽपि नारायणेति म्रियमाण इयाय मुक्तिं. या भगवंताच्या गुणांचं, लीलांचं, नामाचं होता होईल तेवढं स्मरण करण्याचा प्रयत्न करायचं. का? कारण पापांचा नाश करणं हे काही त्याचं फार मोठं काम नाही आहे, फार मोठं फळ नाही आहे. कारण अत्यंत पापी अशा अजामिळाने मरतेवेळी अस्वस्थ असताना आपल्या पुत्राचे नारायण नाव कसे बसे उच्चारले, पण एवढ्यानेच त्याला मुक्तीसुद्धा मिळाली. भगवंताच्या मायेने मोहित झालेली विद्वानांची बुद्धी स्वर्गादी गोड फळांचं वर्णन करणाऱ्या वेदवाणीत आसक्त होतं. त्यामुळे यज्ञयागादी मोठमोठ्या कर्मांचे त्यांना महत्त्व वाटतं आणि या सोप्या भगवन नामाचा महिमा बहुधा ते जाणत नाही. ही किती खेदाची गोष्ट आहे ना. बुद्धिमान माणसं असा विचार करून भगवान अनंतामध्येच अंतःकरणपूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात. ते माझ्या दंडाला पात्र होत नाहीत, यमदेव सांगतायत. जरी चुकून त्यांच्याकडून एखादं पाप घडलं तरी भगवंताचे गुणगान ते तात्काळ नष्ट करतं. म्हणून दूतांनो, भगवंताच्या नामाचा हा महिमाच आहे. एक सांगू का? जे समदर्शी साधू भगवंतांनाच शरण जातात त्यांच्या पवित्र चरित्राचे मोठे मोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगान गातात. दूतांनो, भगवंताची गदा नेहमी त्यांचं रक्षण करते. तुम्ही त्यांच्या जवळही जाऊ नका, भगवंत त्यांना रक्षण करणार आहे.
आमच्यात किंवा साक्षात काळामध्येही त्यांना दंड देण्याचे सामर्थ्य नाही. यमदेव सांगतायत मंडळी, यमदेव सांगतायत. हा संवाद मुद्दाम आवर्जून सांगतोय. का? कारण किती महिमा. अहो स्वतः यमदेव उवाच श्रीमद भागवत ग्रंथामध्ये दिव्य रस जाणणारे परमहंस सर्वस्व सोडून देऊन नेहमी भगवंताच्या मुकुंदाच्या चरणारविंदाच्या मकरंदाचे पान करतात. जे अभक्त त्या दिव्य रसाला विन्मुख होऊन नरकाचा मार्ग असलेल्या घरादिकांचा लोभ धरतात, त्यांना माझ्याकडे खुशाल घेऊन या. बघा कुणाला न्यायचे सांगतायत. यमदेव सांगतायत, दूतांनो, जिव्हान भक्ती भगवद गुणनामधेयम चेतश्च न स्मरति तच्चरणारविंदम कृष्णाय नो नमति यश्चीर एकदापि. त्यांना माझ्याकडे घेऊन या ज्यांची जीभ भगवंताचं गुण आणि नाम यांचा उच्चार करीत नाही, ज्यांचं चित्त त्यांच्या चरणारविंदांचं चिंतन करीत नाही आणि ज्यांचं मस्तक एक वेळसुद्धा श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन करीत नाही, त्या भगवत सेवा विन्मुख पापी लोकांना माझ्याकडे घेऊन या. माझ्या दूतांनी भगवंताचा जो अपराध केलाय त्याची पुराण पुरुष भगवान नारायण क्षमा करोत. अज्ञानी असले तरी हात जोडून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मोठ्या अपराधालाही भगवंतांनी क्षमा करणे हेच योग्य आहे. त्या सर्वव्यापी प्रभूंना नमस्कार असो. म्हणून राजा परीक्षिता, तू असं समज की मोठमोठ्या सुद्धा पापांचं खात्रीचं प्रायश्चित्त म्हणजे जगाचं कल्याण करणारं भगवंताचं नामसंकीर्तन. जे लोक भगवंताच्या उदार चरित्रांचं वारंवार श्रवण कीर्तन करतात त्यांच्या हृदयामध्ये उत्तम भक्तीचा उदय होतो. ज्या भक्तीने जशी आत्मशुद्धी होते तशी कृच्छ चांद्रायणादी व्रतांनी सुद्धा होत नाही. जो मनुष्य भगवान गोपाल कृष्णाच्या चरणारविंदांचा लोभ घेऊन भ्रमर होतो तो स्वतःच मायेच्या अधःपतन करणाऱ्या दुःखद आणि पहिल्यापासून सोडलेल्या विषयांमध्ये पुन्हा रममाण होत नाही, परंतु कामनांनी ज्यांची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे तो आपल्या पापांचं परिमार्जन करण्यासाठी पुन्हा दोष उत्पन्न करणारे प्रायश्चित्तरूप कर्मच करतो. परीक्षिता, जेव्हा यमदूतांनी आपल्या स्वामींनी सांगितलेला भगवंताचा असा महिमा ऐकला तेव्हा त्या प्रसंगाचं स्मरण होताच त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तेव्हापासून ते धर्मराजांच्या वचनांवर विश्वास ठेवून आपला नाश होईल या शंकेने भगवंताचे आश्रित असलेल्या भक्तजनांजवळ जात नाही. एवढंच काय, ते त्यांच्याकडे नजर वर करून पाहत सुद्धा नाहीत. त्यालाही ते घाबरतात. राजा, हा गोपनीय इतिहास मलय पर्वतावर असलेल्या श्रीहरीची पूजा करणाऱ्या भगवान अगस्त्यांनी तो मला सांगितला, तो मी तुला सांगितला. मंडळी बघा, म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले ना की काळ आम्हाला काय त्रास देईल. अहो काळ गुलाम करी सलाम, तो कया घरी राबतो, तो कया घरी राबतो, तो कया घरी राबतो. काळ आमच्या घरी काम करतो. तुकाराम महाराज म्हणतात, भिवू नका, काळाला कशाला भ्यायचं आहे. आणि खरंच आहे हो मंडळी. म्हणून तर श्रीधर स्वामींनी सुद्धा किती छान सांगितलं, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरते, तो शंभू सोडू नको. काही जरी झालं तरी तो शिव सोडू नको, तो हरी सोडू नको, भगवंताला सोडू नको. बाकी काहीही नाही, पण भगवंताचं नामस्मरण मंडळी, ज्याची या स्मरणे स्मरणामध्ये ही ताकद आहे. म्हणून जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा अगदी भगवंताचं नामस्मरण करण्याचा, भगवंताचं गुणगान गाण्याचा आणि भगवंताचं आश्रित होण्याचा प्रयत्न करायचा. कारण ह्या जन्मामध्ये हेच महत्त्वाचं आहे. इतर देह तो काबाड, समर्थ म्हणाले, नरदेह मोठे घबाड, परंतु येथे पाहिजे जाड विवेक रचना. विवेकाने वागलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि राजा, अशा प्रकारे जो आश्रय घेतो त्याचा उद्धार होणारच. या पुढील कथा तुला उद्याच्या भागामध्ये सांगू.
जय जय रघुवीर समर्थ।